हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग। तर चला, संध्याकाळचे झाले 8 वाजले। आता 8 वाजता बघा आमचं चालले थोडंफार हलका फुलका नाश्ता। आता जेवायला वेळ होईल, भूक लागली मुलांना, तर बनवलेलं आहे भेळ। हाय नाही माहिती तिखट झाली थोडी आता। मी म्हटलं ना संध्याकाळचा 8 वाजता नाश्ता करायला। भेळ त्याने तिखट बनवली आहे, मला एवढी तिखट जमत नाही। काय नाही चालतं। हा काय नाही चालतं, चालते। ऍसिडिटीचा त्रास होतो मला, पोटात घशात लई जळजळ जळजळ होती, असं वाटतं तिखट ढेकरं पण येतात। तर माझा स्वयंपाक चाललाय। हे बघा भांडणं, बघा दोघांचे भांडणं, बघा मोबाईलसाठीच भांडणं चालू आहे। ते तनिष्काने लावून ठेवला काहीतरी, आणि मी आता कुकर लावलाय, कुकरमध्ये भात लावलाय आणि भजीची कढी केली आहे। आणि आता नुसते चपाते राहिले बघा, चपाते करायचे। तर आता नुसते चपाते करणार आहे। आज काही मित्रांनो कामामुळे वेळ भेटला नाही, म्हणून 6:30चा व्हिडिओच टाकला नाही। आता हा व्हिडिओ 10:30चा आहे, तर हे टाकणार आहे। आमच्या हिमांशीला पण वेळ नाही आणि मला पण। हिमांशी आज फक्त लवकर म्हटलं तर 8:30ला उठला होता, तरी आज दुपारी झोपला। हे बघा, मला इतका वेळ नाही आहे, मी झोपले म्हणून मी झोपलो। आता मी मेहंदी आणली आहे, बघू मेहंदी। आता म्हटलं मेहंदी आणली, म्हटलं उद्या तर नाही लावता येणार, गुरुवारी आता शुक्रवारी मेहंदी लावणार आहे। तर ही बघा मी शेंगाची मेहंदी आणली, भिजवा म्हटलं तर उद्या लावणार आहे। आणि मार्केटला पण गेलती, भाजीपाला पण आणला। हे बघा मेहंदी आणली, आणि ही मेहंदी आणली आहे शेंगाची, म्हटलं मेहंदी। आणि इथे कढीपत्ता आणला आहे, तिथे बाहेर मेथी निवडायला ठेवली आहे, गरम होते खूप। आज परत टेम्परेचर वाढलं आहे, काय माहिती। तर हे बघा त्यांचं चाललं आहे। आमच्या हिमांशीने बघा उद्या कॉलेजला परीक्षाला जायचं आहे, त्याला CATची परीक्षा, म्हणून त्यांनी बॅग वगैरे काय काय कागदपत्र लागतात। हा कुकर आहे। चला तर आता मी चालते आणि तनिष्का मला म्हणते, हे बघा आमची तनिष्काची कटिंग केली। तनु बघा लई बारीक कटिंग केली, तिचं काय झालं मागे केस गेलते, ते बारीक बारीक वरचे केस आता यायला लागले आणि खालते लई पातळ झालते त्यांना जोडायला। तर म्हटलं जाऊ दे, आज बुधवार पण होता म्हणून कटिंग करून टाकली। आता कशी दिसते, भुंडी भुंडी दिसते आमची तनिष्का। तर चला तुम्ही तर या भेळ। बघा मी भाजी निवडची, आजच्या घरातलं झालं स्वयंपाक, चपात्या वगैरे झाल्या। इथे बघा कसं अंधार आहे बाहेर, एकदम अंधार आहे, पण बाहेर जरा गार वातावरण वाटते। घरात फॅनने नुसती गरम 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 होते। हे बघा फॅन चालू आहे तरी घरात गरम होते। आता म्हटलं जाऊ दे, भाजी निवडा आणि मग जेवा, आणि मग सगळे एकत्र भांडे घासायचे, नंतर मग भांडे घासणार आहे। तर चला तर मित्रांनो चाललं आहे माझं भाजी निवडायचं काम, सकाळची तयारी।